नमस्कार. भारताचे माजी राष्ट्रपती APJ कलाम साहेब यांच्या जयंतीच्या औचित्याने मराठी भाषा पंधरवडा आणि वाचन प्रेरणा दिन या औचित्याने अगस्ती अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य संशोधक समीक्षक माननीय डॉक्टर भास्करराव शेळके सर हे तोतोच्चान या प्रसिद्ध पुस्तकाचा जो मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केलेला आहे त्यावर भाष्य व्यक्त करत आहे. या आत्मचरित्राने एक नवीन आयाम मराठी साहित्याला, अनुवादाला आणि एकूणच मराठी साहित्य विश्वाला दिलेला आहे. याशिवाय आपल्याला असं म्हणता येईल की आत्मकथनाची जी धाटणी आणि मांडणी असते ती खरं तर मुळातच आव्हानाची आहे, आव्हानप्रद आहे. आणि अशा वेळेला एक सुरेख प्रवाही भाष्य ज्या निमित्ताने झालेला आहे तो मुद्दा आपल्याला इथे प्राधान्याने विचारात घ्यावा लागतो. आत्मकथनाची परंपरा जरी मोठी असली, एक वेगळेपण असलं तरी मुलांच्यासाठी आस्थेनं, आपुलकीनं, सकस भाषेमध्ये ते व्यक्त होणं हे तसं आव्हानाचं असतं. या सगळ्याचा नाविन्याचा शोध आणि एकूणच बलस्थान मांडतायत माननीय प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके तोतोच्चानच्या निमित्ताने. नमस्कार. माझे मित्र सुनील भाऊ शिंदे यांनी आत्ताच APJ अब्दुल कलामांचा उल्लेख केला आणि त्या निमित्तानं खरं तर अग्निपंख असेल किंवा एक होता कारवर, एक कारवरचं जे आत्मचरित्र आहे विना गव्हाणकरांनी ज्याचं भाषांतर किंवा रूपांतर मराठीमध्ये केलेलं आहे, त्याच जातकुळीतील तोतोचान हे एक पुस्तक अतिशय लोकप्रिय, अनेक भाषांमध्ये भाषांतरित, अनुवादित झालेलं आणि सहजपणे आनंददायी शिक्षण म्हणजे काय, ते कसं असावं याच्या गतजीवनामध्ये मूळ लेखिका तोतोचान हे तिचं टोपण नाव, ती मुळातली तेत्सुको कुरोयानागी हे जपानी नाव असल्यामुळं थोडंसं क्लिष्ट वाटेल, परंतु ही मुलगी आणि ती आपल्या गतजीवनातल्या आठवणींकडे मागे वळून पाहते, सिंहावलोकन करते, गतस्मृतींना उजाळा देते आणि हे जे मागे वळून पाहणं आहे त्यामध्ये आपण कुठं होतो, कुठपासून कुठपर्यंत आलो, आपला प्रवास जीवनाचा कसा झाला ही एक निरागस मुलगी कसं सांगते. आणि यामध्ये मला वेगळेपण जे जाणवलं, त्याच्यावर जे बोलावंसं वाटलं, भाष्य करावंसं वाटलं, त्या मागचं मुख्य कारण जे आहे, शिक्षण हे आनंददायी असलं पाहिजे आणि शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे. मातृभाषेतलं शिक्षण हे सहजपणे आनंददायी कसं होतं, कसं झालं, ही एक अवखळ निरागस मुलगी सांगते, जी प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तिला वेगवेगळंसं काहीतरी व्हावंसं वाटायचं आणि पुढे मात्र ती या युनेस्कोनं तिला शांतीदूत म्हणून तिची नेमणूक केली. अशी ही मुलगी मागे वळून पाहत असताना मी कोण होते, कशी होते, काय करत होते, कशी घडली आणि कशी वाढली हे ती सांगायला लागते. तोतोचान या मूळ जपानी पुस्तकाचा मराठी अनुवाद आता सरांनी उल्लेख केला, चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केलेला आहे. आत्मकथनात्मक हे जे पुस्तक आहे ते आता सांगितल्याप्रमाणे तोतोचान या टोपण नावानं लिहिणारी किंवा तिचं नाव तसं असलेली ही तेत्सुको कुरोयानागी ही मुलगी आणि त्या मुलीची तोमोई ही एक शाळा, ती त्या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी आणि त्यांचं एकूणच अनुभवजन्य मुलांना दिलेलं शिक्षण. आणि हे पुस्तक मुळातलं नॅशनल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेलं आहे आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे ते प्रकाशित झालेलं आहे. पुन्हा 129-30 पृष्ठाचं आणि 140 रुपये किंमत असणारं हे पुस्तक. परंतु जगातील सर्वाधिक खपाचं हे पुस्तक जीवन शिक्षण विद्या मंदिर, त्याच्यामध्ये आम्ही शिकलो. खेड्यापाड्यातल्या आमच्या शाळा, सुनील भाऊंची असेल, माझी असेल, ते जीवन शिक्षण विद्या, त्या काळात कॉन्व्हेंट नव्हत्या, टिफिन, बॅग, येन वगैरे काही नव्हतं. असेल ते कपडे घेऊन खाकी पॅन्ट, पांढऱ्या शर्टात आम्ही शाळेत जायचो आणि आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचे. आणि तिथं मात्र केवळ पुस्तकी धडे दिले जात नव्हते, तर जीवन शिक्षण विद्या मंदिर म्हटलं की जीवनाचे धडे दिले जात होते. जीवनातला भलाबुरा अनुभव तिथे शिकवला जात होता आणि ते शिक्षण देणारी ही तोमोईची शाळा आणि माझी शाळा ही मला एकच वाटली, माझ्या जवळची वाटली आणि म्हणून त्या निमित्तानं याच्यावर भाष्य करावं असं मला वाटलं. महायुद्धात भस्मसात झालेली ही तोमोईची शाळा
तोमोईची शाळा भस्मसात झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण शिकलो, त्या ठिकाणच्या काही आठवणी आणि आज बदललेली परिस्थिती याच्यावर या निमित्तानं केलेलं भाष्य म्हणजे तोत्तोचान. कोण आहे ही तोत्तोचान? तर तोत्तोचान म्हणजेच एका चांगल्या शाळेमध्ये आईवडिलांनी जिला घातलं, परंतु तिचा अवखळपणा नटखटपणा पाहून शाळेतल्या शिक्षिकेनं तोत्तोचानच्या आईला बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं की तुम्ही हिला आमच्या शाळेतून काढून घ्या. ती अवखळ आहे, खोडकर आहे, टेबल वाजवते, ड्रावर वाजवते, खोडरबरच काढते, नटखटपणाच करते किंवा बाहेरून जाणाऱ्या बँडवाल्यांनाच बोलवून घेते आणि एकदा एक धून तरी वाजव असं सांगते. अशी ही अल्लड आहे, निरागस आहे आणि तिला त्याच्यातच आनंद आहे. परंतु या ज्या काही कृत्रिमपणे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये मात्र अशा मुलीला शिक्षण द्यायला नकार दिला जातो आणि मग मात्र ती येते तोमोईच्या शाळेमध्ये, ज्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे कोबायाशी. ते स्नेहशील आहे, कल्पक आहेत. तिचे व्हायोलिन वाजवणारे बाबा असतील किंवा प्रेमळ अशी आई असेल, आयुष्यभर तुला एका शाळेतून काढून टाकलं असं संस्कार तिच्यावर न करता त्या शाळेतून तिला तोमोईच्या शाळेत घातलं जातं की जी शाळा रेल्वेच्या डब्यामध्ये भरते. आणि त्याचं अप्रूप मात्र या तोत्तोचानला खूपच असतं. इतर ठिकाणचे सर्व वर्ग, खोल्या, भिंत, रंगरंगोटीपेक्षा रेल्वेच्या डब्यात भरणारी शाळा मात्र ही जीवन शिक्षण देणारी शाळा होती. आणि म्हणून मी शांतीदूत, युनिसेफकडून मला शांतीदूत म्हणून, सद्भावना दूत म्हणून नेमलं गेलं. हे शिक्षण मला फक्त आणि फक्त तोमोईच्या शाळेत मिळालं हे सांगणारं हे पुस्तक आहे. तोमोईची शाळा दुसरं काही नसून घरापासून दूर असणारं दुसरं एक घर. कुठलाही कृत्रिमपणा नाही, कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या अनुभव त्या ठिकाणी घ्यायचं काही कारण नाही. एक आदर्शवादी मुख्याध्यापक, सृजनशील मुख्याध्यापक आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मुलीनं लिहिलेलं हे स्वतःचं आत्मकथन. तोत्तोचान ही एक स्वतः लेखिका, एक चंचल आहे, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ पण तरीही कुतूहलपूर्ण, काहीतरी वेगळं करणारी, उत्तम सामाजिक जाण असलेली, प्रेमळ, आनंदी, धडपडी, नटखट आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्व, तिचे पालक, लाडकी तोमोईची शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्वास, हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं हे पुस्तक म्हणजे तोत्तोचान. कुतूहलवर्धक आहे, जिज्ञासावर्धक आहे, तसंच प्रबोधन करणारं हे पुस्तक आहे. म्हणून सर्वांना भावलं, मलाही ते भावलं. पण ही तोमोईची शाळा 1945ला युद्धाच्या पार्श्वभूमीवर जळून खाक झाली. तिचे अवशेष संपले आणि त्या शाळेत मी शिकले. मी शांतीदूत झाले, सद्भावना दूत झाले युनिसेफची. माझं शिक्षण कुठं झालं याच्या त्या गतस्मृतींमध्ये ती रमते, लिहिते, गतजीवनाचं सिंहावलोकन करते. आणि म्हणून तोमोईची शाळा म्हणजे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम करणारी, खेळ, गमती-जमती, आदर्शवादी, न्यूनगंड दूर करणारी, मुलांशी चांगलं वागावं, त्यांची काळजी घ्यावी ही शिकवणारी ती शाळा आहे. आणि त्या शाळेबद्दल भरभरून ही मुलगी बोलत राहते. ते पुस्तक म्हणजे तोत्तोचान. ही अल्लड मुलगी, रोज तिचे स्वप्न बदलतात. आईबरोबर रेल्वे स्टेशनवरून जाते, रेल्वेचं तिकीट त्या तिकीट कलेक्टरला परत द्यायचं तिच्या जीवावर येतं. तिला वाटतं हे तिकीट तरी आपल्याजवळ असावं, पण तू तिकीट कलेक्टरजवळ खूप तिकीटं पाहते आणि तेव्हा तिला वाटतं आपण देखील तिकीट कलेक्टर व्हावं. नंतर तिला वाटतं आपण गुप्तहेर व्हावं, कधीतरी वाटतं आपण बँडवालं व्हावं. अशीच माझी नात, मला न्यूरोसर्जन व्हायचं नाही, मला पूजा मॅडम व्हायचं. डान्स क्लासला जायला लागल्यावर मला आता टी व्हीत जायचं असं म्हणणारी तोत्तोचान आणि माझी नात एकाच जातकुळीतल्या मला वाटतात. म्हणूनही ते पुस्तक मला भावतं. खिडकीजवळची चिमुरडी सारखं एखादं प्रकरण येतं, तिला त्या शाळेतून काढलेलं आहे. ती सगळ्या मुलांचं लक्ष वेधून घेते, डेस्क वाजवते, आवाज करते, खिडकीशी उभी राहते, बँडवाल्याला धून वाजवायला सांगते.
परंतु हेच आई तिला सांगत नाही. तुला शाळेतून काढलं, जर तिला सांगितलं असतं तर तिच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला असता. बरं झालं आईनं मला हे सांगितलं नाही, कारण माझं शिक्षण जे आहे ते मनमोकळेपणानं या कौमळच्या शाळेमध्ये झालं. अशी शाळा की जी मला आवडली, माझ्या आवडीचं शिक्षण घेता आलं. आगगाडीची शाळा म्हणून मला खूप आवडली. आणि म्हणून ही जी शाळा आहे ती कशी आहे तर मुलांना व्यक्त व्हायला संधी देणारी, निसर्गावर प्रेम करायला शिकवणारी, नाविन्याची ओढ असणारी, डोंगरावरचं काहीतरी आणि समुद्रातलं काहीतरी म्हणत म्हणत आहारामध्ये मुलांच्या सकसपणा असला पाहिजे. बर्गर बिर्गर काही नको. मुलं ही निरीक्षणातून शिकली पाहिजे आणि त्यातून त्यांच्यातला जो साधेपणा आहे हाही जिवंत राहिला पाहिजे. त्यांना स्वावलंबनाचे श्रमप्रतिष्ठेचं शिक्षण दिलं पाहिजे असे सांगणारी तिची ती शाळा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. इतर शाळांमध्ये कपड्यांचे गणवेशाचे बंधन असते, इथं कुठलंही कपड्याचं बंधन नाही, गणवेशाचं बंधन नाही. उलट मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे मुलांनी जुने जुने कपडे घालून यावेत, मग त्यांना लोळता येतं. कपडे घाण झाले फाटले तरी त्यांना काही वाटत नाही, कारण त्यांना ते बागडता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे. त्यांच्यातला निरागसपणा जो आहे तो तसाच टिकून राहिला पाहिजे. आणि म्हणून प्रशिक्षण द्यायचं, प्रयोग करायचं, मन मुराद आनंद घेत घेत शिकायचं अशी सांगणारी ही शाळा. चिकाटी प्रयत्नाची पराकाष्ठा करायला लावणं. एखाद्या अपंग मुलावर प्रेम किती करायचं. मला झाडावर चढता येतं, त्याला चढता येत नाही. आता त्याला झाडावर चढताच आलं पाहिजे. यासुकी चांद नावाचा तिचा मित्र आहे, त्याला ती प्रयत्नाची पराकाष्ठा करून झाडावर चढायला शिकवते आणि त्याच्यात आनंद मिळवते. भूताची भीती घालवायची तर स्वतःच भूत व्हायचं. मुख्याध्यापक त्यांच्यातला धीटपणा वाढवायचा प्रयत्न करतात. तिचे बाबा वाद्यवृंदाचे प्रमुख होते, त्यांचा झालेला कार्यक्रम तो तिला आनंद देऊन जातो. गरम पाण्याचे झरे पाहायला जायचं, त्याची सहल करायची, त्याचं कुतूहल त्या ठिकाणी वाढीला लावलं जातं. शरीर आणि मन यांचा एकत्रित विकास आणि ही अशा प्रकारची सौंदर्य दृष्टी असणारी माझी ही शाळा होती असं ती सांगायला विसरत नाही. बालपणीचा ती एक अनुभव सांगते. बाजारातून जात असताना कोंबडीची पिल्लं विकायला ठेवलेली होती. ती नाजूकसं पिल्लू पाहिलं, तिला ती विकत घ्यावंसं वाटलं. आई म्हटली नको, अगं ती आपल्या घरात नेल्यावर ती मरून जर गेली तर तू दुःखी होशील. तिनं ऐकलं नाही, हट्टी आहे ती. हट्टापायी आईनं ते विकत घेतलं. पण काही दिवस झाले ते पिल्लू एक दिवस मरून गेलं. दुःखाची जाणीव तिला ती झाली, पण तिचा हट्ट पुरवला आईनं. आणि म्हणून अनेक मूर्खपणाचे, प्रौढांना मूर्खपणाचे वाटणारे खेळ मात्र ह्या शाळेमध्ये शिकवले जात होते, खेळू दिले जात होते. आणि म्हणूनच त्या मुलांना मनासारखं जगता वागता येत होतं. शाळेमध्ये बक्षीस जर काय दिली जात असतील तर कुठली सर्टिफिकेट नव्हती, प्रमाणपत्र नव्हती, तर वेगवेगळ्या भाज्या दिल्या जायच्या. त्या भाज्या घेऊन मुलं घरी जायची आणि मुलं घरी गेले की ती जेवणाची ताटं सजवली जायची. तोही एक वेगळेपणा होता, तेही एक नाविन्य होतं. अशी आज एकही शाळा नाही की भाजीपाल्याचं बक्षीस दिलं जाईल. तिला एक छोटासा अनुभव आहे. रेल्वे स्टेशनवर एक नाणं दिसतं, ते उचलावंसं वाटतं, परत नकोही वाटतं. ती त्याच्यावर पाय घेऊन उभी राहते. सगळे लोक निघून गेल्यावर ते उचलते, पण घरी नेल्यावर काय, म्हणून ती रस्त्यात एका ठिकाणी खड्डा घेते, पुरून ठेवते. पण दुसऱ्या दिवशी मात्र ते नाणं सापडतच नाही, नव्हे ते कधीच सापडत नाही. असे एकमेव वेगळं शिक्षण देणारी आणि एकमेवाद्वितीय शिक्षण पद्धती असणारी ही शाळा. म्हणून मी म्हटलं, एक होता कारवारची आठवण करून देणारं, असं हे जगावेगळं पुस्तक आहे, जगावेगळी शाळा आहे. हसत खेळत बागडत आवडीचं शिक्षण देणारी, माणसांच्या मूलभूत भावनांचं चित्रण करतं ते श्रेष्ठ साहित्य असं आपण म्हणतो, अक्षर साहित्य म्हणतोय. आणि हे तर या चिमुरडीचं भावविश्वच उलगडलंय. म्हणून मला हे विशेष अप्रूप असं वाटतं या पुस्तकात. आणि एक छोटीशी अवकळ निरागस मुलगी, तिच्या भावभावना जाणीवा यांचं हे चित्रण आहे. एका वेगळ्या प्रयोगशील शाळेत ती कशी घडली हे या पुस्तकातून पाहायला अनुभवायला मिळतं. एका शिस्तीचा बडगा असलेल्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर या निरागस मुलीवर सामान्य शाळेत संस्कार होतात, आनंदाचे शिक्षण मिळते, खरा प्रत्यय येथे येतो. म्हणून मुलांची चांगली काळजी घ्यावी, त्यांना चांगलं संस्कार करावे, स्त्रीचा मुलींचा सन्मान करावा असं सांगणारी, अभ्यासक्रमाच्या बाहेरचं शिक्षण आणि संस्कार देणारी शाळा म्हणून ही शाळा मला वेगळी वाटली. अपंग विद्यार्थ्याचा न्यूनगंड दूर करणारी, मुख्याध्यापक शिक्षकांवर रागवले तरी ते इतरांसमोर रागवत नाही,
तर मुख्याध्यापकांचं वेगळेपण आहे की त्या शिक्षकाला बाजूला घेऊन समजून सांगून त्याच्यामधला दोष दूर करायचा प्रयत्न करणारे अशी ही शाळा आहे. आणि म्हणून मुलांचं कुतूहल जिज्ञासा वाढवणारी अशी ही एक वेगळी शाळा की जी मुलगी तिला कधीतरी गुप्तहेर व्हावंसं वाटायचं, कधी तिकीट कलेक्टर व्हावं वाटायचं, कधी नर्तकी व्हावंसं वाटायचं, तीच पुढे मात्र नाविन्याचं आकर्षण असणारी ओढ असणारी ही मुलगी शांतीदूत होते. तिच्या आवडीचं शिक्षण तिला मिळतं, जगता आलं पाहिजे, कल्पना शक्ती आणि सृजनशीलता यांना वाव देणारं हे शिक्षण तिला मिळत जातं. आणि म्हणून काय तर अनुभवजन्य शिक्षण देणारं, अगदी शेतीचं देखील शिक्षण देणारी अशी ही एकमेव शाळा वेगळी आहे, अलौकिक आहे. आणि त्यातूनच निरीक्षणातून कौशल्यपूर्ण शिक्षण, प्रयोगातून शिक्षण ही खरी यातली वेगळी बाजू, जमेची बाजू सांगता येईल. मुख्याध्यापक तिला नेहमी म्हणायचे किंवा इतर मुलांना म्हणायचे, तू खरोखर चांगली मुलगी आहेस. प्रत्येकाला त्याच्यातलं चांगुलपण जे आहे ते दाखवून द्यायचं, सर्वांबद्दल आदर वाटला पाहिजे, परोपकाराची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, स्पष्टोक्तेपणा, निर्भीडपणा हे वाढीला लागलं पाहिजे, मुक्या प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे, वेगळं करण्याची आवड ही निर्माण झाली पाहिजे. मुलांचं ऐकून घेणारे मुख्याध्यापक मुलांमध्ये आत्मविश्वास कसा वाढत होते याची आठवण ती सांगायला विसरत नाही. आणि म्हणून शाळेबद्दलचा आपलेपणा, शाळा ही जोखड वाटू नये, संकट वाटू नये, तर ते आपलंच आहे, आपली शाळा आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. एकमेकाला अडीअडचणीत समजून घेणं, हट्ट करायचा, परंतु एखादी वस्तू आपण आणली दुसऱ्या गरीब मुलाला मिळत नाही, तो ज्यांना एक दिवस रिबीन आणली, मुख्याध्यापकांनी तिला सांगितलं की जर तू आणली नाही, वेणीत बांधली नाही तर अधिक चांगलं होईल. याचं कारण असं होतं, मुख्याध्यापकच आपल्या मुलीला रिबीन घेऊन देऊ शकत नव्हते आणि त्यांची मुलगी मात्र या रिबीनसाठी हट्ट करत होती. तो ज्यांना परत कधी शाळेत ती रिबीन आणली नाही. म्हणून खूप महागड्या वस्तूंचा सोस जो अलीकडच्या शाळांना झालाय त्याची गरज नाही. मुलांमधली निरागसता वाढीला लागली पाहिजे, ती तशीच राहिली पाहिजे. नाविन्याची ओढ, उत्साह, उत्सुकता आणि ज्याच्यात रस आहे तेच करायचं, त्याबद्दलची भावना. पण अशाच प्रसंगी एखादा आपला सहकारी, अपंग मुलगा, ज्याची ओढ लागलेली आहे, गोडी लागलेली आहे, तो चटका लावून निघून जातो. माणसातलं माणूसपण, हृदय हलणं हे देखील ती या ठिकाणी सहजपणे सांगते. मुठभर अन्नापेक्षा संगीत, तुमची कला याला जास्त महत्त्व आहे. ती भावनाही या निमित्तानं वाढीला लागते. आपल्या शाळेत शिकायचं, तोमईच्या शाळेतील शिक्षक, तिथली कल्पकता, थोडा अभ्यास, पुष्कळ क्रीडा दिन, शेतामध्ये स्वयंपाक शिबिर, शेकोट्या, फिरायला जाणं, प्राण्यांवर प्रेम करणं, अशा अनेक गोष्टी इथं या शाळेमध्ये शिकायला मिळाल्या. आणि म्हणून आज हा माझा सन्मान झाला असं तिला वाटतं. म्हणून ती सर्व शाळेबद्दल, मुख्याध्यापकांबद्दल, मित्रांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करते. आणि अशाच वेळेला जपान अमेरिका युद्ध होतं, तोमईची शाळा जळून खाक होते, उद्ध्वस्त होते, तिचं भावविश्व कोलमडतं आणि त्या भावविश्वाबद्दल लिहिलेलं पुस्तक म्हणजे तिचं आत्मकथन तो चान. तिने शेवटी उपसंहारामध्ये तिच्या शाळेत शिकलेल्या व्यक्ती आणि त्या कोणकोणत्या पदावर गेल्या. म्हणजे शिक्षण हे खूप मोठ्या शाळेमध्ये, कॉलेजमध्येच घेतलं पाहिजे असं नाही. साध्या शाळेत शिकलेली मुलंही शून्यातून जग निर्माण करू शकतात, उभं राहू शकतात, ही तिची भावना. आणि म्हणून आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीनं हे पुस्तक श्रेष्ठ आहे, वाचनीय आहे. लेखिकेला जे सांगायचं ते अतिशय साधेपणाने आणि कुतूहलवर्धक शैलीत तिनं सांगितलं आहे. वाचत राहावे अशी जिज्ञासा वाढवणारे पुस्तक आहे. शिक्षण हे आनंदही हवे, लादलेले असू नये, कलागुणांना संधी देणारे शिक्षण हवे. शिवाय ते मातृभाषेतून दिले गेले तरच ते वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवते. पुस्तक भावले, आवडले म्हणून व्यक्त होता आले. धन्यवाद.